प्रत्येकाला गोष्ट सांगायची ना. प्रत्येक जण फिल्म मेकर बनायला आलाय, काहीतरी सांगायला आलाय, उगीच काहीतरी रजिस्ट्रेशन करून ठेवायचं. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रत्येक जणाला कोकण हे गाव वाटेल. थोडा आहे, थोडी की जरूरत नाहीये. नमस्कार, मी आहे तुमची आरजे शजू शो शनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे ती जोडी ज्याने आपला छान चित्रपट दिलेले, छान कलाकार दिलेले आहेत आणि मापुसकर ब्रदर्स हे परत आलेले आहेत एप्रिल मे 99 घेऊन आपल्यासाठी, जो लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ह्या सिनेमाला बनताना जे घडलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत स्टार्स कट्ट्यावरती. आपल्यासोबत आहेत रोहन मापुसकर सर आणि राजेश मापुसकर सर. थँक्यू सो मच. मी तुम्हाला आल्याला म्हटलं की व्हेंटिलेटर हा माझा सगळ्यात आवडता सिनेमा आहे आणि आता पुन्हा एक नवीन छान सिनेमा तुम्ही आमच्यासाठी घेऊन आला आहात, त्यामध्ये तुमचं खूप काम झालेलं आहे. पण नॉस्टॅल्जिक होण्याचा एक्सपिरियन्स प्रेक्षकांना तुम्ही देणार आहात एवढं मी नक्की सांगते. आत्ताच्या जनरेशनला जिथे जेनझीज बद्दल बोललं जात आहे तिथे तुम्ही त्यांना 90sचा काळ दाखवणार आहे. तर याची कॉन्सेप्ट किंवा याची प्रेरणा कुठून आली? ते सतत म्हटलं जायचं का की आमच्या वेळेस असं होतं, आमच्या वेळेस असं होतं म्हणून? रोहन मापुसकर बोला. मी तर अल्फामध्ये आहे सध्या, कारण की माझी लहान मुलगी 5 वर्षाची आहे आणि ही मुलं ज्यांच्यासोबत मी शूट केलं ते जेनझी म्हणेन त्यांना. पण हे जेनझी अल्फा हे फक्त आत्ताचे वर्ड्स आहेत मी म्हणेन. पण मला मी असं काही नव्हतं, काही कारण नव्हतं असं की ते काळ तो जग असं काही मुद्दा नव्हता. एक छान गोष्ट डोळ्यासमोर आली, तिला आपण मांडण्याचा प्रयत्न केला आणि ती मांडत असताना असं वाटतं की अरे ह्या आपल्या लहानपणीच्या गमती मजा मस्ती हे आपण लोकांच्या पुढे का नाही मांडू शकत आहे? कारण की आपल्या सुट्ट्यांच्या मजा किंवा आपल्या सोबत, म्हणजे मी म्हणेन असलं की 90sच्या अगोदरच्या सगळ्या मुलांच्या ज्या सुट्ट्या होत्या त्या सुट्ट्या मातीतल्या होत्या. आणि त्या मातीत सोबत मी म्हणेन की हे मातीतल्या पण होत्या आणि नात्यांच्याही जवळच्या होत्या. कारण की त्याला नात्यांना काही नावं नसायची. आपण कोणाच्याही घरात उठायचो बसायचो, कोणाच्याही घरात खायचो प्यायचो. तर हे सगळं जग कुठेतरी हरवून गेलं होतं. त्यामुळे मला असं वाटलं होतं की हे मांडण्याचा प्रयत्न करूया आणि हा विषय डोक्यात आला होता. फ्रँकली स्पीकिंग खूप छान. कोकणावरती खूप प्रेम आहे ना? प्रचंड, म्हणजे स्वर्ग. त्यामुळे जेव्हा सिनेमा करायचा ठरलं तेव्हा विषय कोकण हाच होता, काय दुसरा काही विचार नव्हता केला? नाही, गावात मी माझं आयुष्यच कोकणात गेलं. म्हणजे माझं लहानपण पूर्ण कोकणात गेलंय आणि नुसतं श्रीवर्धन नाही म्हणणार मी. माझी मावशी रत्नागिरीची, संगमेश्वरीची आहे, आत्या रत्नागिरीची आहे. राजूदाचं घर, म्हणजे मी राजेश सरांना राजूदा म्हणतो, राजूदाचं घर वाकेडला आहे. असे प्रत्येक जण कुठल्या तरी कोकणात कुठल्या तरी टप्प्यावरती राहणारे खूप सारे रिलेटिव्ह आहेत. तर सुट्ट्यांमध्ये त्यांच्याकडे जाणं येणं. आणि आमची गाडी होती, आम्ही ज्याच्यातनं आम्ही ती भाड्याने द्यायचो. तर कधी कधी ड्रायव्हर जायचा भाडी सोडायला कोकणात किंवा घाटावरती, मग एक चक्कर त्याच्यासोबत पण. तर त्यामुळे ती सवय आणि ओढ लागली होती. आणि जेव्हा ही लहायला घेतली होती फिल्म तेव्हा म्हटलं की अरे आपण आपल्या गावातनं आणि आपल्या मातीतनं सांगायला सुरुवात केली तर त्याचा वास आपण सर्वत्र पसरवू शकतो. मी हे अगदीच पोएटिक मांडत नाही, पण हे जेन्युअनली सांगण्याचा प्रयत्न की श्रीवर्धनची मी काय, राजूदादा काय, आम्हाला श्रीवर्धनचा चप्पा माहिती आहे आणि आम्हाला तिकडच्या माणसांचा स्वभाव माहिती आहे. ते फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपल्याला स्वभाव माहिती असतात, कॅरेक्टर्स माहिती असतात, तेव्हा लिहिणं सोपं होतं. असं म्हणत नाही की खूप सोपं होतं, कारण त्याच्या पण मागे जाऊन त्यांचे छोटे छोटे विचार, त्यांचे प्लस मायनसेस, आपण त्या सगळ्या गोष्टी त्या सिनेमामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे कोकण हा होताच. आता तुम्ही म्हणालात की मला श्रीवर्धनच्या लोकांचा स्वभाव खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. काय वेगळेपण आहे त्यांच्या स्वभावाचं जे महाराष्ट्रातल्या इतर शहरांमधल्या लोकांमध्ये? मी असं म्हणणार नाही की श्रीवर्धन मधल्याच माणसांचं, पण मी नाही कोकण नाही म्हणणार, गावातलं म्हणेन मी. कारण गावातल्या प्रत्येक माणसांची एक गंमत असते की त्यांना आपल्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा घरातलाच दिसतो आणि त्यांना वाटतो. कारण की त्याच्यासोबतच ते, म्हणजे शहरातल्या गप्पा पण मारतील पण त्या गावातल्याही गप्पांमध्ये त्याला इन्व्हॉल्व्ह करतील आणि त्यांना ते आवडतं पाहुणचार करणं किंवा त्यांना ते आवडतं. औपचारिकता नसते. हा, म्हणजे काही त्याच्यात मतभेदच नसतात की जरी तो दुसऱ्याच्या घरातला असला तरी तो आपल्याच घरचा आहे असंच ते समजून पुढे चालत असतात. मी खास करून गावातल्या लोकांबद्दल बोलतोय. मग ते कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर किंवा सातारा साईड असेल किंवा गावातल्या कुठले. मी एका शूटसाठी लंडनला गेलो होतो, ज्याचं एरियाचं नाव होतं प्लिमिथ. तर तिथे पण कंट्री साईड मध्ये तिथली जी लोक होती ना, ती ज्या पद्धतीत मला वेलकम करत होती ना, असं वाटत होतं की अरे आपण कोकणात आलो की काय, किंवा आपण आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या गावात आलो की काय. सो तो मला वाटतं गावातला एक इनसेन्स आपल्याला
तो जगात कुठल्याही कोपऱ्यात गेला तरी सारखा आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्या, पृथ्वीच्या मी म्हणेन. किती छान. आपण ह्या चित्रपटामध्ये 90चा काळ दाखवताना काय काळजी घेतली? सगळ्याच गोष्टींची, म्हणजे अगदीच तुम्ही टीजर पाहिलाच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये वापरल्या गेलेल्या अगदी पिक्चर व्हेकल पासून मी म्हणेन सुरीपर्यंत किंवा अगदी छोट्याशा एक सिक्वेन्स आहे पिक्चरमध्ये, तुम्ही पिक्चर बघाल तेव्हा कळेल. हा मी सांगू शकतो. आय होप राजू दादाला ऑब्जेक्ट केलं. घड्याळाला चावी द्यायची आपल्याकडे पूर्वी, माहितीये, तर घड्याळाचा पण रेफरन्स आहे. चावी किती वेळा राईट साईडला फिरवायची आणि किती वेळा लेफ्ट साईडला फिरवायची, तर त्याही गोष्टी तुम्हाला त्यात पाहायला मिळतील. त्यामुळे प्रत्येक गोष्टींचं डिटेल्ड वर्क करून हा सिनेमा बनवलाय. क्या बात आहे. जेव्हा तुम्ही आता ह्या मुलांसोबत आता काम करत होतात तेव्हा त्यांना कुठल्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की आईला हे भारी होतं तुमच्या वेळेस? सगळ्याच मी म्हणेन, कारण की त्यांनी ते जगच पाहिलेलं नव्हतं. मला हे आवर्जून सांगायला आवडेल, पहिले सुरू करायच्या आधी हे वाक्य. बऱ्याचशा लोकांनी गाव पाहिलेलं नाहीये, बऱ्याचशा लोकांनी समुद्र पाहिलेलं नाहीये. मी हक्काने सांगू शकतो की हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रत्येक जणाला श्रीवर्धन हे आपलं गाव वाटेल किंवा कोकण हे गाव वाटेल. आणि मला आय एम शुअर की कोकणातली किंवा आपल्या श्रीवर्धनली माणसं त्यांना एक्सेप्ट करतील, कारण की ही मुलंही शूट करत असताना त्यांना जेवढं प्रेम मला लहानपणापासून श्रीवर्धनकरांनी दिलंय तेवढंच प्रेम ह्या मुलांनाही त्यांनी दिलंय. लहान मुलांवरती एखादा चित्रपट येत असतो ज्याच्यामध्ये आपण लहान मुलांचं भविष्य दाखवत असतो, तेव्हा ते किती वास्तववादी ठेवायला पाहिजे? आम्ही दोघं आता रोहनही फिल्म्स करतो तर त्या खूप वास्तववादी असतात. ओके, त्यामध्ये ग्लॅमरस एलिमेंट्स खूप कमी असतात, कारण आम्हाला वाटतं की ह्या वास्तववादी असण्यामध्येही एक गंमत आहे, या वास्तववादी असण्यामध्ये एक ह्युमर आहे, एक इमोशन आहे, तर ते आम्हाला खूप आवडतं की त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे माझा आणि रोहनचा, मला वाटतं आमच्या दोघांचा स्वभाव सेम आहे की एखाद्या गंभीर सिच्युएशन मध्ये ह्युमर काय आहे, तिथून मला व्हेंटिलेटर आलं होतं. कारण जेव्हा माझे काका गणपतीच्या आधी व्हेंटिलेटरवर होते, त्यांना भेटायला मी गेलो होतो, तेव्हा सगळ्या काक्या खाली बसल्या होत्या आणि सगळे नातेवाईक आले होते आणि हेच सगळे विषय चालू होते आणि मला वाटलं इथे सिनेमा आहे. सो ट्रू. ओके, तर मला वाटतं त्याच्यामध्ये खूप खूप ह्युमर असतो. त्यामुळे मला असं वाटतं, त्यामुळे आम्ही जेव्हा आता आम्ही मापुसकर ब्रदर्स झालो गोष्टी सांगणारे, तर आम्हाला वाटतं आम्ही दोघेही ते शोधत असतो की त्या सिच्युएशनमध्ये ह्युमर कुठे आहे ती तुम्हाला. कारण मला एखादी तुम्हाला गोष्ट सांगायची तर तुम्हाला अलगद गुदगुद्या करूनच सांगायला पाहिजे, तर तुम्हाला ती पटकन भावेल. तर तो आमचा प्रयत्न असतो की जेवढं वास्तववादी राहू शकतो तेवढं राहतो आम्ही. कारण की जेव्हा व्हेंटिलेटर हे नाव आलं ना तेव्हा असं वाटलं की नाही बाबा काहीतरी सिरियस फिल्म असणार आहे, पण जसा सिनेमा बघायला गेले म्हटलं अरे हे तर वेगळंच आहे. आपण टायटल वाचून काहीतरी वेगळाच विचार केला. तर ह्या सिनेमाचं टायटल पण फार छान दिलंय तुम्ही, अगदी एप्रिल मे 99. तर हेच होतं की याच्यावरती पण काही विचारमंथन झालं होतं आणि मग तुम्ही याच्यापर्यंत पोहोचले? विचार खूप चालू होते, पण माझी स्वतःची इच्छा होती की ह्याचं नाव एप्रिल मे 99च असावं. 99 ऑब्व्हियसली नंतर आलं, पहिलं एप्रिल मेच असावं, कारण की मला सुट्ट्यांच्या गोष्टी सांगायच्या होत्या आणि सुट्ट्या म्हटल्या की एप्रिल मे हे एक सिम्पल लॉजिक होतं त्यातलं. आणि एप्रिल मे हे प्रत्येक ठिकाणी एप्रिल मेच म्हटलं जातं. म्हणजे आपणही कधी चैत्र वैशाख नाही म्हणत त्याला, आपण एप्रिल मेच म्हणतो कोइन्सिडेंटली, किंवा कुठल्याही राज्यातला देशातला माणूस पण एप्रिल मेच म्हणतो. तर हे माझं फिक्स होतं. राजवादाचे काही म्हणणं होतं त्याच्यावरती, पण एक काळांतरानंतर मग त्यालाही ते वाटलं की हा मे बी हे जास्त बेटर आहे नाव. ओके, तुमचं वेगळं काय म्हणणं होतं सर? नाही म्हणजे मला पटकन ते कनेक्ट होत नव्हतं. एप्रिल मे 99 म्हणजे इट्स अ व्हेरी फॅक्च्युअल स्टॅटिस्टिकल थिंग आहे ते. ओके, इट्स नॉट पोएटिक ॲट दॅट मोमेंट. मला असं वाटतं नाही त्याच्यामध्ये काहीतरी पोएट्री आहे. म्हणजे मग तसं बघायला गेलं तर व्हेंटिलेटरमध्येही पोएट्री काही नव्हती, ते अगदी फॅक्च्युअल होतं. पण देवाचं सटायर. ओके, तुम्ही म्हटलं ह्याच्यामध्ये काय आहे गंमत, सटायर काय आहे, पण नंतर कळलं नाही दिस इज अ ॲप्ट. कारण आपण अगदीच ज्येष्ठ वैशाख आषाढ असं आपण काहीच म्हणत नाही, आपण एप्रिल मेच म्हणतो. मग मला कळलं की दॅट मेक सेन्स. आणि त्याच्यामध्ये म्हटलं की ओके रोहन एप्रिल मेच ठेव. तर तो म्हणला ओके, तो माझं नेहमी ऐकत असतो, कधी मला तो कॉन्ट्राडिक्ट करत नाही. तो म्हणला ठीक आहे एप्रिल मे. त्यानंतर सचिन गुरव ज्यांनी आमचा पोस्टर डिझाईन केला, तर जेव्हा त्यांनी पोस्टर डिझाईन केला आणि ही 4 मुलं उभी आहेत आणि त्यांनी एप्रिल मे लिहून 99ला त्यांनी एका मुलाच्या खांद्यावरती ठेवलं, तेव्हा मला वाटलं की ओ द होल एरा दॅट इयर दिस किड्स आर कॅरिंग ऑन द शोल्डर नाव. तर मला वाटलं हे करेक्ट नाव आहे एप्रिल मे 99. तेव्हा मला वाटलं की
माझा भाऊ जिंकला. वा 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 वा. सर, नावाबद्दलच आता खूप जास्त चर्चा सुरू झाली आहे, कारण आताच ऑपरेशन सिंदूर हे झालेलं आहे, सुरू Yes, आहे ते अजूनही. yes. आणि मी असं ऐकलेलं आहे की जवळपास 50पेक्षा जास्त निर्मात्यांनी ह्या नावासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा याच्या नावाच्या भोवताली. Right. तर त्याज अ फिल्म मेकर म्हणून तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं बघतात? पर्सनली मी त्याच्याकडे नॉट ॲज अ इमिजिएट मॉनिटायझेशन म्हणून मी बघत नाही त्याच्याकडे. ती खरंच मला गोष्ट सांगायची आहे का, मला खरंच त्या गोष्टीला काही कळलंय का, तरच मी त्याच्याकडे बघेन. नाहीतर उगीच काहीतरी रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आणि मग वर्षानुवर्ष आपल्याकडे ठेवायचं, म्हणजे दुसरं कोणाला करायचं असेल तर त्यालाही करू द्यायचं नाही, असं नाही. प्रत्येकाला गोष्ट सांगायची ना. प्रत्येक जण फिल्म मेकर बनायला आलाय, काहीतरी सांगायला आलाय, काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये चेंज घडवण्यासाठी तो काहीतरी करतोय. मग आपण कशाला, ज्या गोष्टी आपल्याला येतात, किती फिल्म करणार आयुष्यात, किती प्रोजेक्ट करणार आयुष्यामध्ये, आणि असंही नाही की 6 महिन्यात आम्ही एक फिल्म करतो. म्हणजे मी व्हेंटिलेटर कधी केली होती, 16, फरारी की सवारी कधी केली होती, आणि आता माझी नेक्स्ट फिल्म कधी येते. ते इतक्या गॅप्स येतात, कारण तो एक स्टोरी ग्रो होते, तर तो वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कधी अशी घाई नसते की अरे लेट्स गो अँड रजिस्टर दिस इज परफेक्ट. काही नाही सांगायला ना, गप्प बसायला. असेल तर मग येस, डेफिनेटली डू इट. मला आवडलं सर. आज इथे प्रत्येकाला घाई आहे की मला सगळं द्यायचंय, मला सगळं द्यायचंय. कसं तुम्ही एवढं पेशन्स ठेवू शकतात आणि ओके फाईन, होऊ देत, आरामशीर होऊ देत. तर हा जो तुमचा अप्रोच आहे त्यामागे तुमचं काही थेरपी आहे का? म्हणजे मी तसा खूप रिलॅक्स्ड माणूस आहे आणि खूप हॅपी कंटेंट माणूस आहे. जे आहे त्यात मी समाधानी खुश आहे. थोडा आहे, थोडे की जरूरत नाही आहे, थोडा आहे, खुश आहे. त्यामुळे ॲट एनी लेवल, एनी गिवन पॉईंट, माझी गाडी, माझं घर, मी त्यात हॅपी असतो. चलो त्यात एक स्टेप वरती गेलो, ओके आय एम हॅपी अगेन. की असं नाही की ज्यादा की लालच आहे, असं काही नाही आहे. सो आय फील की हा माझा जो स्वभाव आहे, म्हणजे आय डोंट नो हाऊ आय इव्हॉल्व कसा झाला आहे, कसा मी इथे आलो आहे, मला माहीत नाही. पण व्हेरी कंटेंट पर्सन, हॅपी. ह्याचं एक्सटेन्शन मी देऊ शकतो. सांगा प्लीज. बिकॉज आम्ही गावातले होतो. कारण गावातल्या माणसाला सगळं मिळालेलं असतं, त्याला त्याच्यात तृप्त असतो, त्यामुळे त्याला येणाऱ्या गोष्टींचा आनंद मिळत असतो, पण त्याचा आनंद तो वाढत नाही, हव्यास नसतो. हा अजिबात नसतो. त्यामुळे ते त्याचं कारण ते ऍक्च्युली आय थिंक वी आर व्हेरी लकी, कारण खूप रिच बालपण गेलं आमचं. खूप एकत्र कुटुंबात वाढलो, नातीगोती आम्ही पाहिली. पैशाची कधी चणचण कधी वाटली नाही. श्रीमंतही नव्हतो, गरीबही नव्हतो. एक साधारण त्याच लेवलनी सगळं चाललं होतं. त्यामुळे आनंदच खूप, म्हणजे आय एम व्हेरी लकी दॅट आय एम व्हेरी हॅपी, कंटेंट, एव्हरीथिंग इज ग्रेट, टचवूड, त्यामुळे तसं काय मला वाटत नाही की समथिंग इज मिसिंग. ग्रेट. आपल्या आवडत्या कलाकारांच्या भविष्यातील गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला असते, म्हणूनच सांगते पुढे आणखीन काय घडलंय जाणून घेण्यासाठी फॉलो करा स्टार्स कट्टा पुढच्या भागात.